आता बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूर जिल्ह्यात बंडोबांचं बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलंय। मात्र याचा कितपत फायदा महायुतीला होणार यावरती शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचं यश अवलंबून असणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना अर्ज दाखल करेपर्यंत बंडाचा सामना करावा लागला होता। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विद्यमान दोन्ही खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह आल्याचा दाखला देत उमेदवार बदलाची मागणी भाजपच्या गोटातून केली जात होती। कोल्हापुरातून संजय मंडलिक यांच्याऐवजी समरजित घाटगे तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांच्याऐवजी शौमिका महाडिक या भाजप नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती। पण कोल्हापुरात शिवसेनेचा भगवाच फडकणार या निर्धारानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन्ही जागा आपल्याकडे राखल्या। विजय सोपा करण्याकरता प्रकाश आवाडे यांची समजूत काढली। शक्ती प्रदर्शनातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले होते। आवाडे साहेबांनी देखील आमच्या विनंतीला मान दिला। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सांगितलं की आपल्याला पुढे मोठं काम करायचं आहे, लॉंग टर्म काम करायचं आहे। त्यामुळे त्यांनी महायुतीसाठी आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या विजयासाठी आज आपल्या महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि आपली उमेदवारी मागे घेतली। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात डॅमेज कंट्रोल करण्यात यश मिळवलं, पण यावरून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली। त्यांना पॅचअप करण्यासाठी 48 तास कोल्हापुरात राहावं लागलं, परंतु जनतेचं पॅचअप ते करू शकणार नाहीत, नेत्यांचं करतील। जनता ही शाहू महाराजांच्या बरोबरच असणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी शमवली असली तरी त्यांच्या समोर अजून एक आव्हान निर्माण झालंय। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सध्याच्या घडीला तर केलेलं आहे। ज्याप्रमाणे 2021च्या उत्तर पोटनिवडणुकीत भाजपची सर्व कोर टीम ज्या त्वेषाने जिद्दीनं उतरलेली होती ती अद्यापही उतरलेली दिसत नाही। कोल्हापूरच्या दोन्ही जागांकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत थेट सहभाग घेतलाय, त्यामुळे इथला निकाल महत्त्वाचा ठरणार आहे। कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।